उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। भारत मातेच्या एकात्मतेचा अनोखा संदेश देण्यासाठी सन्माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मेरी माती मेरा देश उपक्रम राबवण्यात येत असून महाराष्ट्रात देखील या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील 38 जिल्ह्यांतून 3414 ठिकाणांची पवित्र माती एकत्र करण्यात येत असून ही सर्व माती अमृत कलशात एकत्रीकरण करण्यात येणार आहे। त्यानंतर हा अमृत कलश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डाजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। या उपक्रमामध्ये आज चांदवड पंचायत समितीतर्फे मेरी माती मेरा देश या उपक्रमांतर्गत गटविकास अधिकारी स्नेहल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील तब्बल 90 ग्रामपंचायती येथून अमृत कलशमध्ये माती आणण्यात आली आहे। चांदवड येथील रंगमहाल येथून संपूर्ण गावातून मिरवणूक काढून चांदवड पंचायत समिती येथील अमृत कलशामध्ये ही सर्व माती एकत्र करण्यात आली आहे। या उपक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा पंचायत समितीतर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी चांदवड तालुक्यातील 90 ग्रामपंचायतमधील सरपंच सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते। या मिरवणुकीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत भारत मातेच्या एकात्मतेसाठी मेरी माती मेरा देश या उपक्रमात सहभागी झाले। या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, चांदवड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधील सरपंच सदस्य आणि कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार आणि चांदवडची प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले। वेगवेगळ्या गावातून आलेले सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, मोठ्या प्रमाणात इथे ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि पत्रकार बंधूंनो, अनेकता में एकता ही इस देश की शान है, इसीलिए तो मेरा भारत सबसे महान है, सबसे महान। मेरी मिट्टी मेरा देश हा एक कार्यक्रम फक्त कार्यक्रम नसून हा एक आपल्या संस्काराचा, आपल्या संस्कृतीचा भाग आहे। या देशासाठी ज्या वीरांनी समर्पण केलं, या देशासाठी ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, आपल्या स्वतःची पर्वा न करता, परिवाराची पर्वा न करता या देशाच्या सेवेसाठी आपलं बलिदानही दिलं, अशा वीरांना नमन करण्यासाठी एक मोठी अमृत वाटिका माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतनं दिल्लीमध्ये साकारली जाणार। ही अमृत वाटिका फक्त घोषणा केली आणि बनणार असं नाही, तर माननीय पंतप्रधानांचा आग्रह आहे की याच्यामध्ये माझ्या भारतातल्या लोकांचा आत्मभाव जोडला पाहिजे। आम्ही मनाने त्या शहीदांना वंदन करत असताना, वीरांना नमन करत असताना आमचं पण काहीतरी खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे आणि त्यासाठी गावागावातून हे जे कलश बघतायत तुम्ही, हे अमृत कलश आहेत आणि प्रत्येक गावातून प्रत्येकाने आपल्या अंगणातली माती, एक चिमूटभर माती नसेल तर अक्षदा, तांदळाचे दाणे, हे त्या अमृत कलशामध्ये टाकायचे आणि अशा प्रत्येक गावातनं फेऱ्या झाल्या असतील, अमृत कलश यात्रा निघाल्या असतील आणि त्यानंतर आपल्याकडे जवळपास किती ग्रामपंचायती आहेत? 90। त्या 90 ग्रामपंचायतींमधून हे सगळे अमृत कलश आज इथे तालुक्याच्या ठिकाणी आले। बघा यामागची भावना काय, की ती अमृत वाटिका साकारणार दिल्लीमध्ये, परंतु आपल्या अंगणातली माती तिथे जाते, याचा कोणाला प्रत्येकाला तरी एक अभिमान आहे आणि मोठ्या प्रमाणात या माती संकलन करत असताना सगळ्यांनी पुढे येऊन ती माती आपल्या अंगणातली जावी म्हणून एक भाव वेगळा मनामध्ये आम्ही सगळ्यांच्या बघतो। इथून ही माती जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार। हे कलश आता एका सगळ्या एकत्रित करून ह्या तालुक्याचे कलश आता जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार, जिल्ह्यामध्ये पण अशी एक छान यात्रा निघणार, जिल्ह्यातून ही पुढे राज्यात जाणार आणि मग राज्यातून असे हजारो कलश कुठे जाणार? दिल्लीला जाणार। म्हणजे त्या वीरांना नमन करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी
एक आत्मभावनेने राष्ट्रप्रेम जोडण्याच्या माध्यमातून ही अमृत कलश यात्रा. आणि मला वाटतं चांदवडकरांनी नेहमीच देशभक्तीचं उत्तम उदाहरण दिलंय. आजही सगळ्यात चांगलं कुठे या जिल्ह्यात मुलांचा सहभाग असेल आर्मीमध्ये देशाच्या सेवेत, तर तो चांदवडमध्ये हा या भूमीचा, इथल्या भागाचा, मी म्हणेल एक राष्ट्रभावना असेल, देशाप्रती एक प्रेम असेल, तर मी मोठ्या प्रमाणात इथनं बघते. वीरांना नमन करत असताना इथेही अनेक जण आपल्यातले आणि अजून असे किती आमचे जवान बॉर्डरवर तैनात आहेत, म्हणून त्यांच्या त्या ड्युटीमुळे ते कंटिन्यू तिथे ड्युटी करतात, म्हणून आमच्यासारखे आपण रात्री सुखाची झोप घेऊ शकतो. त्यांच्या प्रती सुद्धा ऋण व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. आणि माझी संस्कृती, माझ्या देशाची ही संस्कृती, संस्कार हे शिकवतात की कोणी मदत केली तर त्याला आपण धन्यवादही दिले पाहिजे. मी आज या ओळी तुमच्यासाठी लिहून आणल्या, त्या वाचते आणि मग मी थांबते. चलो आज फिर से वो नजारा याद कर ले, चलो आज फिर से वो नजारा याद कर ले, शहीदों के दिलों में थी जो ज्वाला उसे याद कर ले, शहीदों के दिलों में थी जो ज्वाला उसे याद कर ले, जिस कश्ती में सवार हो आजादी पहुंची थी किनारे पर, जिस कश्ती में सवार हो आजादी पहुंची थी किनारे पर, उन देशभक्तों के खून की वह अविरल धारा याद कर ले, अविरल धारा याद कर ले. बघा, या ओळींमधनं एकच संदेश येतो की त्यांनी कशा परिस्थितीमध्ये या देशाप्रती त्यांचं रक्त सांडलं किंवा त्यांची प्राणांची आहुती दिली. आणि कदाचित हा एक क्षण आहे की त्यांच्या या समर्पणाला, या त्यागाला आपण वंदन नमन करूया. मी परत एकदा सर्वांचे आणि खास करून आमच्या बालकांचे खूप खूप मनापासून आभार आहे. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी धनंजय पाटील, चांदवड.